जिल्ह्यामध्ये यंदाचा पाऊस हा 20 दिवस उशिराने सुरू झाला आहे। जून महिन्यामध्ये सरासरी 134 मिलीमीटर सरासरी पावसाची शक्यता असते। त्यापैकी जून महिन्यामध्ये 113 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। जुलै महिन्याच्या कालच्या तारखेपर्यंत 40 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। यासह अधिक माहिती कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। काय सांगायचं सध्या जिल्ह्यामध्ये जे पावसाचा आगमन उशिरा झालेला आहे आणि सध्या पेरण्या सुरू होत आहे आणि कशा पद्धतीने सध्या पाऊस सुरू आहे किंवा कोणत्या मंडळाचा पाऊस पडलेला आहे, किती ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे? याच्यात आपण जसे बोलले की पाऊस आपल्याकडे उशिराच आलेला आहे। 26 जून पासून पावसाला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे। तर जूनचे जर आकडेवारी बघितली आपण, जून महिन्यामध्ये आपली सरासरी 134 मिलीमीटरची जिल्ह्याची सरासरी आहे। तर त्यापैकी जून महिन्यामध्ये आपल्याला 113 मिलीमीटर पाऊस आपल्याला झालेला आहे। म्हणजे तो जून महिन्याच्या सरासरीच्या 84%च्या जवळपास तो पाऊस आपल्याला झालेला आहे। जुलै महिन्याची आजची आता कालची जी तारीख आहे, कालच्या तारखेपर्यंत आपल्याला सरासरी 42 mm पाऊस जुलै महिन्यामध्ये दर वर्षाचा जर ॲव्हरेज काढला तर तो 42 mm पाऊस येत असतो। तर त्याच्यापैकी आपल्याला 40 mm पाऊस याच्यामध्ये झालेला आहे। म्हणजे जुलै महिन्याची आतापर्यंतची जी सरासरी आहे ती जो अपेक्षित आकडेवारी होती त्याच्या आपल्याला 97% पर्यंत पाऊस आपल्याला जुलै महिन्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे। तर जुनी महिन्याची मिळून जर सरासरी बघितली आपण तर 176 मिलीमीटर पाऊस आपल्याला यायला पाहिजे होता, तर 153 मिलीमीटर पाऊस आपल्याला मिळालेला आहे। तर तो आतापर्यंतच्या एकूण पाऊस हंगाम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतची जी पावसाची सरासरी आहे ती 87% पाऊस आपल्याला पडलेला आहे। आणि अतिवृष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 12 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आपल्याकडे झालेली आहे। अतिवृष्टी म्हणजे आपल्याला आपण जे 100 मिलीमीटर पेक्षा 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या मंडळात पडतो तिथं आपण अतिवृष्टी असं त्याला ही संज्ञा आपण देतो। तर त्याच्यात आपण जर 12 महसूल मंडळ बघितले तर संभाजीनगर मधलं एक महसूल मंडळ आहे, कचनेर मध्ये, पैठण मध्ये आडूळ आणि बालानगर आहे, गंगापूर मध्ये हर्सुल आहे, वैजापूर मध्ये लासूरगाव आणि सिल्लोड मध्ये सिल्लोड, भराडी, बोरगाव आणि फुलंब्री मध्ये फुलंब्री मंडळ, सोयगाव मध्ये बनोटी आणि जरंडी अशा या 12 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। जिल्ह्यात जी पेरण्या झालेल्या आहेत, पेरण्याचं आपण एकूण सरासरी पेरणीची जर आकडेवारी बघितली आपण तर 4,70,000 हेक्टरच्या वरती आपल्या पिकाची पेरणी झालेली आहे। आणि जशी जशी वापसा कंडिशन मिळेल तसं तसं शेतकऱ्यांची पेरणी सुरू आहे। एकंदरीत आपण 75% वरती आपल्या पेरण्या पोहोचलेल्या आहे आणि जशी वापसा होईल तसं शेतकरी पेरणी करतो आहे। तसा पाऊस उशिरा झालेला आहे, परंतु जो याचा जो रिकमेंडेशन आहे विद्यापीठांचं, तर त्याच्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर पाऊस उशीर जरी झाला तरी सर्व पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो। आणि सातत्याने आपण मोहिमा राबवून शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण BBF वापर करा, सरीवरंब पद्धतीचा वापर करा, कमी कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटीचा वापर करा आणि जो पावसाचा जास्त पाऊस पडतो तर ते BBF मुळे काय होतं की जास्तीचं पाणी निघून जातं आणि ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस ते जमिनीचा ओलावा त्या याच्यामध्ये जो बेड तयार होतो त्याच्यामध्ये टिकून राहतो। उताराला ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अजून बाकी आहे तर पावसाचा खंड पडणार आहे असं हवामान विभागाचंही भाकीत आहे। पुढच्या काही दिवसामध्ये पाऊस आपल्याला 10 दिवस पाऊस पडणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये काही दिवस खंड पडणार आहे असं हवामान खात्याने एक प्राथमिक अंदाज वर्तवलेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आता जे पाणी अवेलेबल आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे शेततळे आहेत, विहिरी आहेत, तर एक प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणून ठिबकचा आणि शेततळ्यातल्या पाण्याचा वापर करून ते जर जास्त खंड पडला तर आपल्याला त्याचा उपयोग होईल। परंतु मला असं वाटत नाही की जास्त काही त्याची अडचण निर्माण होईल। तर या पद्धतीने शेतकऱ्यांनी जे राहिलेले आता ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत त्यांनी कमी कालावधीत येणारे पिकं निवडायला पाहिजे आणि कमी कालावधीत मध्ये येणाऱ्या व्हरायट्या याच्यामध्ये निवड करून पेरण्या करायला पाहिजे असं माझं त्यांना आव्हान राहील। दुसरी गोष्ट, आपण